इथलं जे आहे शेण घेऊन आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते ह्याच्यात फिडिंग जे आहे ते केलं जातं, हे गरगट तयार करून. आणि हे गरगट तयार झालेलं हे बायोगॅसची ही टाकी आहे, भली मोठी टाकी आहे. ह्याच्यामध्ये हे सगळी रबडी जी आहे ते अशा पद्धतीने दिली जाते. याचं आउटलेट आहे, हे गॅस काढतात आणि इथून जे आहे ते हे 15 फीट हे झालं, हे 15 फीट ही इथून जे आहे ते हे आउटलेट आहे, इथून निघत आहे हे असं. आणि इथून ही स्लरी जी आहे ते अशा पद्धतीने जाते ह्या नालीवाट. पहिल्यांदा जे आहे ते ह्या ठिकाणी ही जाते, पाणी जे आहे ते वर निघून जातं, स्लरी ह्या ठिकाणी जाते, पडते. आणि मग ह्या स्लरीचा जो आहे तो हे गांडूळ खत निर्मितीसाठी जे आहे ते हे वापर करतात. असं महिन्याला बॅच जी आहे ते ह्या पद्धतीने जे आहे ते हे तयार करतात. ही बॅच ही जी आहे ते ह्यांची तयार झालेली आहे. आणि ह्याला महत्त्वाचं जे आहे ते अशा पद्धतीनं शेड जे आहे ते करणं गरजेचं आहे. अन्यथा हे ह्याला मग आपल्याला दुसऱ्या जे आहे ते ह्यानं जे आहे ते आपल्याला काय म्हणतात शेड नेट वगैरे त्याच्या माध्यमातून ह्याला झाकणं गरजेचं आहे. तर हे बायोगॅसच्या समोरच हे वर्मी कंपोस्ट युनिट आहे, त्याच्यासमोर जे आहे ते हा बायोगॅस प्लांट आहे. ना अशा पद्धतीने हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते ह्या ठिकाणी आहे. गॅस पण भेटतं आहे आणि खत पण भेटतं आहे, दर्जेदार खत जे आहे ते ह्या ठिकाणी भेटतं आहे. छान केलं हे. आणि गोठा लगेच इथं आहे, जास्त शेण उचलायला लांब जायची सुद्धा गरज नाही. हे सगळं शेणाचं उत्पादन करणारे हे जनावर, मुरा म्हैस, हे सगळं हे युरिन कलेक्शनसाठी